नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ग्रीन फिश फ्राय बनवणार आहोत। एक सुंदर अशी टेस्ट असणारी ग्रीन फिश कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलंय। त्यामध्ये इथे मी शिंगाडाची मच्छी घेतली, तुम्ही कोणतीही मच्छी वापरू शकता। त्यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, लिंबू, तेल आहे, त्यानंतर रवा, तांदळाचं पीठ आहे, त्यानंतर इथे जिरेपूड आहे, हळद, काळी मिरी पावडर, मीठ, लसूण आणि आलं। आता आपण सुरुवातीला ग्रीन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे पुदिना घेतलाय, त्यानंतर मी इथे कोथिंबीर घालणार आहे। पुदिना आणि कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही सेम ठेवू शकता। त्यानंतर इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या तोडून। त्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। त्यानंतर आलं घ्यायचं आहे थोडंसं। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान पेस्ट तयार होईल। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग मच्छीला आपण जेव्हा लावू तेव्हा मग मसाला व्यवस्थित लागणार नाही। थोडंच पाणी घालून इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेते। आता इथे ग्रीन पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे, मी ओपन करून दाखवते। एकदम परफेक्ट अशी पेस्ट वाटून मी इथे तयार केलेली आहे, फार पाणी घालायचं नाही। आता इथे ही जी पेस्ट तयार केली आहे ती आपण मच्छीला लावून घेऊयात। आता इथे मी शिंगाडाची मच्छी घेतली आहे, तुम्ही कोणतीही मच्छी वापरू शकता ज्याला मांस जास्त प्रमाणात असेल अशी मच्छी जर वापरलात तर तुम्हाला ग्रीन फिश फ्राय खायला सुद्धा खूप मजा येईल आणि मच्छी सुद्धा खूप छान बनेल। आता इथे मी शिंगाडाची मच्छी वापरली आहे, कोणतीही वापरा। आता इथे आपण ग्रीन पेस्ट जी आहे ती सुरुवातीला इथे लावून घ्यायची आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता मी इथे अर्धा चमचाभर हळद घालते, त्यानंतर अर्धा चमचाभर मी इथे जिरेपूड घालते आणि अर्धा चमचाभर इथे मी काळी मिरी पूड घालते। काळी मिरी पूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, हिरव्या मिरच्या आपण घातलेल्याच आहेत। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा लिंबाचा रस इथे मी पिळून घेणार आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मच्छीला लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी आपण मच्छी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायची आणि मग आपण जी मच्छी आहे ती फ्राय करून घेणार आहोत। आता सर्व मसाले व्यवस्थित लावून झालेत। थोड्या वेळासाठी मी ही मच्छी बाजूला ठेवेन म्हणजे छान मॅरिनेट होईल आणि मग आपण फ्राय करायची तयारी करूयात। फ्राय करण्यासाठी इथे रवा घ्यायचा आहे, रव्याचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे मच्छी जी आहे ती छान अशी कुरकुरीत लागते। थोडंच मी इथे तांदळाचं पीठ घालते, अगदी 2 ते 3 चमचे। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे बाहेरून कोटिंगला सुद्धा खूप छान चव येते। आता आधी सुरुवातीला मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता इथे रवा आणि तांदूळाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालंय। त्यामध्ये मी आता इथे आपण जी मॅरिनेट केलेली फिश आहे ती इथे तांदळाच्या पिठामध्ये आणि रव्याचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये घोळवून घ्यायची। मी सर्व तुकडे आहेत ते व्यवस्थित आधी घोळवून घेणार आहे आणि मग तव्यावरती घालून छान फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे सर्व मच्छीचे जे तुकडे आहेत ते मी रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घोळवून घेतलेले आहेत। आता आपण फ्राय करायला घेऊयात। त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवलं आहे, हे नॉनस्टिक पॅन आहे, तुम्ही कोणतंही पॅन वापरा। त्याला तेलाने छान असं ग्रीस करून घ्या म्हणजेच खालती चिकटणार नाही। मी थोडंसं तेल लावते इथे नॉनस्टिक पॅनवरती, म्हणजे छान अशी खरपूस भाजली जाईल मच्छी। पॅन गरम झालं की मी ह्याच्यावरती एक एक करून सर्व मच्छीचे तुकडे जे आहेत ते घालून घेणार आहे।
आता इथे मच्छीचे पीस घालून झाल्याच्या नंतर वरतून थोडंसं तेल पसरवून घेते मी आणि व्यवस्थित अशी छान खरपूस रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला मच्छीला फ्राय करून घ्यायचं आहे। 5-5 मिनिटांसाठी आपण स्लो टू मीडियम हीटवरती छान फ्राय करून घ्यायची आहे। अगदी फास्ट गॅसवरती आपण मच्छी फ्राय करायची नाहीये। आता इथे 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वरतून सुद्धा जे पीठ वगैरे जे आहे ते तुम्ही पाहू शकता। तेल घातल्यामुळे छान वरतून सुद्धा कळून येते की खालची बाजू जी आहे ती छान खरपूस झालेली आहे। तर आता मी इथे परतून घेते मच्छी। तुम्ही पाहू शकता आता एकदम सुंदर असा रंग आलेला आहे खालच्या बाजूने। मी आता परतून पुन्हा दुसऱ्या बाजूंनी सुद्धा मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत मच्छी फ्राय करून घेणार आहे। पुन्हा 5 मिनिटांसाठी गॅस आहे तो स्लो टू मीडियम हीटवरती ठेवणार आहे आणि मस्त अशी खरपूस रंग येईपर्यंत मच्छी फ्राय करून घेणार आहे। तुम्ही जर अशी ग्रीन फिश फ्राय नसेल ट्राय केला तर नक्की ट्राय करून पहा। खूप छान अमेझिंग टेस्ट येते। एक स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता, इतकी अप्रतिम लागते। तुम्ही वरण भातासोबत किंवा पुदिनाच्या ग्रीन चटणीसोबत सुद्धा खाल्लात तरी सुद्धा खूप अप्रतिम अशी ही ग्रीन फिश फ्राय लागते। मी थोडंसं पुन्हा वरतून तेल सोडलेलं आहे म्हणजे खालच्या बाजूनी सुद्धा छान खरपूस अशी ती फ्राय होईल। आता पण इथे खालच्या बाजूंनी सुद्धा चेक करूयात। खूप अप्रतिम असा रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता पुन्हा 1-2 मिनिटांसाठी मी फक्त खालच्या बाजूंनी पुन्हा शेकवून घेणार आहे आणि मग ही फिश फ्राय काढून घेण्यासाठी तयार आहे। आणि अशाच पद्धतीने मी जे बाकीचे सुद्धा फिशचे पीसेस आहेत ते फ्राय करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे आणि चवीला तर ही अप्रतिमच आहे। तुम्ही नसेल ट्राय केला तर नक्की ट्राय करून पहा। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला एकच पद्धतीची फिश खाऊन बोर झालं असेल, काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर अशा पद्धतीने ही फिश फ्राय तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता मी इथे सर्व पीसेस जे आहेत ते काढून घेते आणि बाकीचे सुद्धा फिश फ्राय इथे फ्राय करून घेते। आता पुन्हा सेम पद्धतीने जे बाकीचे सुद्धा पीसेस आहेत ते पॅनवरती मी घालून घेते। वरतून थोडंसं तेल पसरवून घेणार आहे आणि पुन्हा दोन्ही बाजू खरपूस रंग येईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे। तुम्ही ही ग्रीन फिश फ्राय नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। निरोगी खा आणि निरोगी राहा।